हॅलो. काल काल लय जोर आला होता ऑफिसवर तुम्हाला त्या पोरीला दम द्यायला. ती पोरगी कशी बोलत होती तिला बोलायला तरी समजत आहे का कसं बोलावं काय? तुला कळतं का? टोन घे. तुझ्या पोरीला पावती दिली होती, तू जाती तिकडं जग मारायला शिरोला आणि इथं दमदाटी करते काय पोरीला? हाय माझ्या आई नव्हती सर्व नीट बोला, टोन घे बिनगे बोलायचं नाही आईला. मी तिचीच पोरगी बोलते, मी स्वतः हा मग तुला काय अक्कल आहे का? ये ना तू, कान फाडतो तुला. हा तू मला काय कान बोलती? फोडायला कसं काय? मी काय तू येते केलं कान ऑफिसवर फोडायला? बघतो तुला. काय बघणार तुला तुम्ही? तिथं झिंजा धरून फिरवलं तुला, तिथं दम देते काय पोरीला? हा पोरीला काय जम तिला बोलायला आहे का? तिला नीट बोलता येत नाही का तिला? कान फाडत फोडतो तू. येत तिथं. हा कान तर फोडायला का? मी का तुमच्या घरी खायला आले काय? अरे भीक मागे. आपली आई नीट घालायची मग. काय समजलं का? नीट बोलायचं असं नाही बोलायचं का? ये ना तू, त्यासाठी भांडायसाठीच फोन केलाय तुला. भांडायसाठी फोन केलाय? तुला भांडायसाठीच फोन, तुझ्या झिंजा धरून गोल फिरवतो. ये तिथं. हा बघा हात तर लावून दाखवा ना तुम्ही. हात अरे लावून तू ये ना तिथं. ये. दाखवा. अरे ऐक ना, तू ये. तुला दाखवतो. पोलीस स्टेशनला दाखवतो आणि सगळे दाखवतो. सगळं त्यांना नीट बोलायला शिकवा ना मग तुम्ही पहिले कसं तुला काय बोलायचं. झक मारायची ना? तू तिथं आली होती ना पहिली. का मी आलो होतो तुझ्याकडं? सारं गाव घेऊन गेलं. तू मोठी जागीरदारी काय आमदाराची? साऱ्या तुझे गावात पैसे बोलायला खाल्ले. तुमचं काय काम म्हणली आहे ना तू? आम्हाला फोन करायचा. आम्हाला फोन केला का तुम्ही? केला तू का काय तुम्ही? आमदार आहे का? सारं गाव घेऊन गेलं. तुमचं तू काम आली आहे ना फोन करायचा. साऱ्या तुम्ही गावाच्या फोन माग करा. काय? हा तुम्ही फोन केला का आम्हाला? तू आमदार आहे का? आमदार आहे फोन म्हणजे केला. तुमचं काम आहे ना. आमदार आहे का म्हणजे असं कसं तू बोलताय? कोणली जागीरदारी? भिकार चोट झाली. कुठून आली? भिकार चोट वगैरे बोलायचं नाही का? आधी सांगायचं तुम्हाला. आम्ही तू करू तू का? बोलली ना काल पोरीला, तुला दाखवतो. तू ये समोर. हा ये समोर. तिला नीट सांगायला काय झालं? मग तुला नीट विचारायला काय झालं होतं? मी तर सारं गाव विचारलं 5,000 होतं लोक तुला आधी. गेले. मी तर तुझ्या विचारलं जागेदारी होतं. तुझं राहिलं काय? तिला 1 रुपयात सांगा आणि भेटायचं. बोलत खाल्ले होती. होती पैसे काय? लय तुझे. छान आहे ती. हा लय छान आहे आणि बोलत होती ती. तिला विचारा ना ती काय बोलत होती. काय बोलत होती ती? व्यवस्थित जरा नीट तुला विचारायचं. सांगायला. हा आम्हाला फोन आला नाही म्हणजे तुम्हाला फोन केलाय ना असं नसेल. कुठं फोन आलाय? मी मोबाईल दाखवला तिला. कुठं फोन आला होता आम्हाला? पण नीट बोलायचं ना. मला बोलायचं. नीटच बोलले होते. तुम्हाला तिला हा? कम्फर्ट नाही आईचा करून फोन बोलत तुझा होते. काय संबंध भरा बोलायचा मग? संबंध म्हणजे आता आमचं हे तुझी आई होती ना? आम्ही आलेली पैसे कोण? दिले तू होती तुम्हाला. का? तू आली होती का फॉर्म भरायला? हा तुझा फॉर्म आहे का? हा माझा स्वामी. आणि मग तुला नीट बोलता येत नाही का? नीटच बोलले होते मी. ती काय बोलली मला तिला सांगितलं का तुम्हाला काय बोलली? किती काय काय बोलली असं तसं? काय बोलली? तुमचा काय खेळ चालला? 1 रुपयात भांडी भेटत आहेत. आपला बाप बसलाय का तिथं 1 रुपयात भांडी द्यायला? हा आपला बाप बसलाय का? तिला नीट सांगता येत नाही का मग व्यवस्थित का कधी भेटणार का काय म्हणते? आम्हाला नाही माहिती. जा तिकडे कुठं जायचं तुम्हाला. निघितून म्हणली. निघितून म्हणजे मग ती तू कधी बोलायला बोलतो लागली का? तेव्हा ती म्हणली ना, तू काम करून दिलं का तिला? तुझ्यामुळे लोकांचे 4 फॉर्म चुकले. माहित आहे का? कसं काय? काम तिचं चालूच होतं. कळलं का? काम चालूच होतं. तुझी मी पण बरोबर बोलली चालू होती होती ना. ते रेकॉर्डिंग मध्ये सगळं ऐकलं ना मी. तू काय तुझं तोंड पण ठेवीत होती का? आणि ती काय बंद होती का? रेकॉर्डिंग मध्ये आहे ना. आम्ही काय चुते का तुला बोलायला फोनवर? तू रेकॉर्ड कर आणि ये पोलीस स्टेशनला. त्यांचं काम आहे ते नीट सांगायला पाहिजे ना. म्हणजे फोन केला फोन आम्हाला आला नाही. नीट बोलत जायचं जरा ऑफिस आल्यावर. समजलं का? त्यांना पैसे भरले म्हणजे काय विकास घेतले काय तू आम्हाला सगळ्यांना 500 रुपया पायी? 500 रुपये नाही तुम्हाला पहिले तर 500 दिलेच नंतर पण 1000 दिलेत तुम्हाला. फुकट होतोय का? तुला जागीरदार आहे का ठेकेदार? तुला पत्र द्यायला वय ग? पत्र द्यायची काय गरज आहे? तुमचं काम आहे ना सांगायची. मग तुम्ही का काय नाही काम फोन आहे? करून? तू मोठी जागीरदार. तू नीट बोल. काम आहे म्हणजे काय? तुला गरज नाही का लाभ घ्यायला लागतो म्हणल्यावर? बरं ठीक आहे. तुम्ही म्हणताय ना तुला गरज नाही. मी तुम्हाला किती वेळा फोन केला तुम्हाला माहिती आहे का? मी लय वेळा फोन केलेला आहे तुम्हाला. तुम्ही आमच्या ऑफिस पण 5,000 मध्ये तू एकच सापडली मला. एक आता 5,000 लोक घेऊन गेली आणि तू एकटीच राहिली. मग तुम्ही पण तसं मी सांगायला पाहिजे ना. तुम्हाला किती वेळा फोन केला? ती काय म्हणली गणपतीत भांडी भेटली आणि तुम्हाला मी आता 3 जूनला फोन आता मागं फोन केला होता. गणपतीत झालेच होते. 3,000 लोक घेऊन गेले गणपतीत. सुरुवातच आम्ही केली वाटपाला. तेव्हा कुठं गेली होती तू? तुझा फोन आम्हाला सांगितलंच नाही. आम्हाला कळेल कसं सांगा बरं तुम्ही? तुझा फोन लागतो का? सगळ्यांना फोन केला. तिथं ज्याचा फोन लावला नाही लागला नाही कोणी फोन उचलला नाही तिथं खुना करून ठेवल्यात.
मग ती काय म्हणली, ज्यांना फोन लावलाय ना त्यांची फोन केलेले मी. मला फोन आलाय का तरी? मग तू उचलला का? आता तू काय मोठी फोन पाठीला असते काय? तुम्ही काय म्हणताय? मी का बोलले तिला माहिती? ती म्हणली मी फोन केलाय सगळ्यांना, त्याच्यावर टिक मार्क केले. मग मला फोन आलाच नाही तर ही म्हणते कशी काय मी फोन केलाय म्हणून? सांगा बरं. मला बोलायचं ना, तिला दम द्यायचा काय कारण तुझा? दम काय दिला मी तिला? मी तिला काय दम दिला? हा? ती म्हणली चल मी दिवसून म्हणजे मी तुमच्या तिच्याबरोबर सगळे बोलत होते का? 1 रुपयात भांडे भेटतात. हा म्हणजे तुम्हाला फुकाट देऊनच्या देऊन फुकाट कसलं? फुकाट कसलं? तुम्ही फुकाट दिलेत का भांडी? मग फुकाट येतं का पत्र? मला दे पत्र आणून. तुझे 500 रुपये 1000 रुपये घेऊन जा. ते पत्र आणून दे, तुझं नोंदणी केलं ते. तू काय सांगती? पत्र कसलं दिलंय तुम्ही आम्हाला? कुठं काय दिलंय? मग काय फुकाट नोंदणी झाली का तुझी तिथं? वय ग फुकाट नोंदणी होती तुझी बांधकाम विभागाला? टोकन दिलंय फक्त आमच्याकडं. मग नोंदणी झाली ना, तुला फक्त लाभ मिळायचा बाकी राहिलाय ना, का फुकाट झालं? मग तेच मी तुम्हाला नीट विचारत होते ना, का तुम्ही कधी भेटणार आहात बाबा? आता तुम्ही म्हणताय फोन नाही उचलला. बरं ठीक आहे, मग आम्हाला मेसेज तर आला असता ना, फोन नसता लागला तर. मग नीट विचारायचं ना, नीट माहिती सांगितली असती. मग नुसताच विचारला होता ना पोरीला. तिला दम देऊन दे की काय तिथं तुमचे खेळ चालले, 1 रुपयात भेटत आहे, सगळं माहित आहे आम्हाला. हा त्या बाया काय येड्या आहे का बसल्या होत्या त्या सांगायला? त्या बाईला तू म्हणते तू ग बस, तू बाहेर जा. हा काल मी नगरपालिकेच्या गडबडीत होतो, नाही तर आलो असतो मी. कपरे नीट बोलत जावा जरा आल्यावर. काय नीट म्हणजे त्यांनी पण नीट बोलायला पाहिजे. मी नीटच बोलत होते आधी. त्यांना विचारा कधी भेटणार तर म्हणतात नाही आम्हाला नाही माहिती आता ते कधी भेटणार आणि काय होणार. म्हणजे त्यांचं भांडण केल्यावर कोण तुझ्याशी सरळ बोलणार आहे? वाद घातल्यावर आता तुला मी बोलल्यावर तुला कसा झटका येतो? नीट बोला, काय करा. तुझ्याशी वाकडं बोलल्यावर कोण सांगणार आहे का? टोनगी आलती असं तसं तुम्हाला काय अधिकार आहे का असं बोलायचं? का बोलायचं असं? कोण? अरे मी भांडण करायसाठीच फोन केलाय तुला. तुला काय कंप्लेंट करायची ती कर. मी भांडायसाठीच फोन केला, ह्या हेतूने फोन केलाय मी. मग काय करणार तू? हा मला तुझ्याशी भांडणच करायचंय. पुढं पोलीस स्टेशनला कोण 4 जण घेऊन ये, मी 4 ठोकीतो जरा. मलाही भांडणच करायचंय. असं जर मी माझा आम्हाला काम आहेत बाकीचे, आम्ही तेवढ्यासाठी नाही रिकामी. नाही, मला आज भांडणच करायचंय. असं मी म्हणल्यावर काय करणार? मी भांडण्याच्या हेतूनच फोन केलाय तुला. असं झाल्यावर तू काय करायचं? एक तर भांडणं करायला ये, मी सगळ्या गोष्टीला तयार आहे. आम्ही भांडणं करू, आम्हाला जे मग तू पोरीला जमत का? जमत म्हणजे ती पोर आहे ना, तिला नीट बोलता येत नाही. पहिली गोष्ट तिला नीट बोलायला सांगा. लोकांना भांडे वाटत व्यवस्थित झाली, तूच हे करायची का? हा तुला नाही बोलता येत तर माझ्याशी बोलायचं, नंतर यायचं. हा ते आता 1.5 महिन्याने यायचं ते भांडे बिंडे घ्यायला आणि मला फोन करायचा. बरं फोन करेल मी तुम्हाला, पण भांडी भेटली पाहिजे. आणि ऑफिसला येऊन जायचं 1.5 महिन्यानी. आम्हाला तुमचा फोन आला पाहिजे. असं तू एकटीच आहे का फोन करायला? आता ते झाले वाटून, आता हे चुकी मातीचे राहिले तुझ्यासारखे. तू फोन पाहिजे ना, त्यांना कळायला पाहिजे का तुमचे आल्यात म्हणून तुम्ही न्यायला या. केले होते फोन, फोनच उचलले नाही पण गडबडीत. अहो फोन उचलायला, फोन 24 तास. पार्लरला कोण गेली होती? ती पोरगी आली होती, ती एक पावती घेऊन गेली होती, पुढं कामाला गेली होती. ग्रुप मधली आहे ना तू? कोण पावती घेऊन गेली? पार्लरला कोण कामाला गेले होते? कुठेची का चितेवाडीची? आम्हाला नाही माहिती. ते नाही माहिती का? आम्हाला नाही माहिती. मग तू कशी काय म्हणत होती काल पार्लरहून आली? पार्लरहून आली? मग शिरूरचा पार्लरहून आली म्हणली ना तू तिला? हा शिरूरवरून आली म्हणली मी तिला. आणि मग काय झालं?
मग जिथून आलं ते गाव सांगायचं. शिरूरला कोण शोधायला जाईल? कोणता शिरूरचा माणूस आहे माझ्या? खुबीला राहतोय ना, तिला सांगितलं ना आम्ही खुबीला राहतोय म्हणून. आणि मग ते खुबीचीच लोक तिकडे काय पार्लर शिरूरला कामाला येते होती. हा, त्यातलीच बाई एक जण होती ना. मला नाही सांगता येणार ते, मला नाही माहिती. माझा इथं बारीक बारीक परत मी किती वेळा तुम्हाला फोन केलाय. तुम्ही गणपतीत पण तेव्हा पण सांगितलं नाही मी. त्याच्या आधी तुम्हाला किती वेळा मी दाखव किती वेळा तुम्हाला फोन केलाय. मग तुम्हाला नीट सांगायला पाहिजे ना. आम्ही कशाला भांडणं करू उगाच. तुम्ही व्यवस्थित सांगता, आम्ही व्यवस्थित बोलू ना. नीट विचारायचं असते. दुकानात गेलं तो ऐकी दम देते का असं कशाला दम देऊ? समोरचा जर चांगला बोलला तर दुसरा माणूस पण चांगलाच बोलेल ना. एवढं हे करायची गरज नाही ना. तुम्ही म्हणता सोनगी बिनगी. आईला माझ्या बोलायचं तुम्हाला काय अधिकार आहे सांगा बरं? अधिकार नाही, मला भांडणच करायचंय. समोर असतं तर मी काही करेन. काय करीन म्हणजे कसं काय? मग भांडण जर तू भांडून गेली आमच्या आम्ही काय तुमच्याकडे हे करायला येतोय का? आमचा अधिकार आहे म्हणून आम्ही मागतोय ना. आम्ही अधिकार आहे ना तो आमचा. काय तुझा अधिकार आहे? काय म्हणजे तुम्ही काय फुकट देताय का आम्हाला? तुमच्या घरून देताय का? मग काय तुझं काय तुझ्या घरी का आम्हाला पाणी भरायला ठेवलं काय? आम्हाला तुझी नोंदणी करून द्या, तुझ्यासाठी मंजूर करून आणा. पण आम्ही पण येतोय ना तिथं. ते आम्ही आमचं काम रुपये करतो घेतले म्हणून तुला काम करून देतोय ना. तुझे 500 रुपये भरले म्हणूनच देतोय ना. 1000-1500 रुपयात तुझे 1000-1500 घेतले म्हणूनच तुझ्याशी बोलतो ना. नाही तर काय संबंध तुझ्याशी बोलायचं? मग तू म्हणते ना ते घेतलेत ना, मग त्याच्यासाठी तुम्ही ते केलं पाहिजे ना काम. असं म्हणते ना मी. तुम्ही ते काम केलं. 1000 लोकांमध्ये तूच राहिली वाटायची. मग तुम्ही काय म्हणले? ती काय म्हणली? मी तुम्हाला फोन केलाय. बरं ठीक आहे, मला फोन केलाय तर दाखव मला कधी फोन आलाय ते. आता काय महिन्याचा डाटा ठेवायचा काय? दाखव फोन तुला. मी दाखवला ना माझा फोन. मी दाखवला मला कधी फोन आलाय. बरं ठीक आहे, नसेल लागला तर फोन नसेल लागला तर मेसेज तर पडतो ना मोबाईल मध्ये. सांगा बरं तुम्ही त्याच्यात काय झाली माहिती होती? तुला हेच नको सांगायला का? चल जा इथून निघन. मग तिच्या घरी आलो होतो का मागायला? तर जेव्हा आता 1.5 महिन्याने वाटप चालू झालं. मग तसं तुम्ही मला सांगा ना, तर मला कळेल ना कधी वाटप होईल काय काय नाही ते. तू भांडणच केलं तिच्याशी तर मग काय दम द्यायला लागल्यावर कोण चालणार? भांडण म्हणजे ते आधी सांगितलं तुम्हाला मी किती वेळा फोन केलेला आहे बघा बरं. मी तुम्हाला स्वतः फोन केलेला आहे मी तुमच्या मोबाईलवरती. सर कधी भांडी भेटणार आहेत बाबा? असंच किती वर्ष झाले तुम्ही अजून भांडी दिली नाही कधी. तुझ्या होते त्यांना विचार, त्यांना भेटली का नाही? कोणाला? तुझ्या तिकडच्या लोकांना. खुबीच्या लोकांना गेल्या वर्षीच भेटले. आता भेटले. गणपतीत वाटप चालू होती. गणपती बसल्यावर 2 दिवस झाले. आता ते कोणाला भेटले मला काय माहिती. मग मला त्यांना कसं फोन केला असेल म्हणून ते आले असतील ना. तसं आम्हाला कसं काय करणार सांगा बरं तुम्ही? तू काय एकटीच आहे का तिकडची? आता ते मग आता मी काय तिकडे बघायला जाणार आहे का कोणाला भेटले म्हणून? परत ठेवा आता 1.5 महिन्याने जिल्हा परिषदचे इलेक्शन झाल्यावर वाटप चालू होईल. बरं ठीक आहे, तुम्ही फोन करा मग कधी होईल कोणत्या तारखेला काय तसं कसं कळेल आम्हाला? हा फोन करतो, तुझा नंबर लिहून देतो. हा. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.